देतो आणि आपल्या वारकरी संप्रदायाची विशेषता आहे मायबाप, काल्याच्या कीर्तनानं काल्याच्या प्रसादानं सांगत आहे, पूर्णता आहे। 4 महिन्याचा सप्ताह असू द्या, महिनाभराचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, नाही तर दिंडी असू द्या, सगळ्याची सांगता ही काल्यानं आहे। लक्षात आलं का तुमच्या? मंदिर पूर्ण कधी? कळत झाल्यावर। गंगेचं जीवन पूर्ण कधी? समुद्राला गेल्यावर। अरे सोन्याचं जीवन पूर्ण कधी? अग्नीत तापल्यावर। अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ ज्ञानोबर आहे सांगतात। देवळाची कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू, तेवी सुवर्ण शुद्धी कसो 16 वाजायचा। कळसाला काम केलं म्हणजे त्याच्यावर भिंती चढिल्या जात नाही। गंगा सागराला मिळाली म्हणजे पुन्हा पुढच्या पाण्याची व्यवस्था नाही। काल्याचं कीर्तन झालं म्हणजे पूर्णता आहे, ही सांगता नाही, पूर्णता आहे। विठ्ठला 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 आणि त्या कीर्तनामध्ये लोकांचं चरित्र सांगायचं नाही सांगितलं। बरं देवात मी कोणत्याही देवाचं नका सांगू। हे बा रामनवमीला जरी कीर्तन असलं तर काल्याच्या कीर्तनात कृष्ण चरित्र सांगते, असं कोण? कधी प्रश्न पडला का? तर ऐका, आमचे गुरुजी पूजनीय श्रद्धेय मारुती बाबा कुरेकर सांगत असतात की बा काल्याचे जनक भगवान श्रीकृष्ण आहे म्हणून त्यांचं चरित्र सांगतात। काल्याचा ही जी लीला आहे ही कोणी प्रगट केली? राम अवतारात काल्याची लीला नाही। 18 पद्म वानर घेऊन भगवंताने रावणाचा वध केला, काल्याची लीला करणं शक्य झालं नाही। परंतु यमुनेच्या पवित्र वाळवंटामध्ये गोपाळांना समवेत घेऊन भगवंताने जी लीला केली तिचं नाव काल आहे। एकमेका देव सुखे घालो सुखे घालो सुखे घालो एकमेका देव सुखे घालो सुखे घालो सुखे घालो एकमेका देवमुखी सुखे घालो अंबरी म्हणून कृष्ण चरित्र सांगा। आपण एक एक मुद्दा बघत चालू। आता पुढे का कृष्ण चरित्र सांगायचं याचं उत्तर सांगितलं, पण काला म्हणजे काय? तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला। ज्ञान दृष्टीने काला म्हणजे अभेद, सगळं एक आहे, सर्वम खलविदम ब्रह्म अशी अवस्था प्राप्त होणं म्हणजे काला होणं। दुसरी गोष्ट विचाराचा काला, विचाराची ऐक्यता पाहिजे महाराज। हे पहा ज्ञानोबराच्या काळात जेवढे बी संत झाले त्या सगळ्या संतांनी ठराव पास केला, आपल्याला फक्त विठोबाच्याच नावानं गुणगान गायचं। आणि सगळ्या संतांनी एकच आरुळी ठोकली आणि सगळ्या संतांनी चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये नामदेव महाराजाला या कीर्तनाच्या गादीवरती उभं केलं आणि ज्ञानोबरायांनी त्या कीर्तनामध्ये प्रमाण म्हणावं आणि जनाबाईनं कोणी म्हणावं हे सांगावं। आणि साधे साधे संत नाही, आपल्या कीर्तनात साहेबजी आहे, तिथं कबीर महाराज होते। कोण होते? कबीर महाराज तिथं बसलेले। महाराज देव नाचायला लागला, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग। जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला। प्रेमाचे नी छंदे विठ्ठल नाचू लागला, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर। सावध होई देवा ऐसे बोलतो कबीर। हा काला एकदा देवानं दिला आणि नंतर संतांना दिला।
भानुदास गीती गातो प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीती गातो प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीती गातो प्रसाद देतो देवानं काला दिला महाराज आणि नंतर संतांना दिला. लक्ष द्या. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळासीला या वाटी. मग काला म्हणजे अभेद, काला म्हणजे ऐक्य आणि भक्तिशास्त्राच्या हेतूने हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. आता अभंगाची प्रस्तावना बघूया. परमात्मा जो आहे तो जगतपिता आहे महाराज. प्रत्येक यस्य यावत मानव मात्राला शास्त्राने 5 प्रकारचे पिता सांगितलेले. पिता कळत असेल ना तुम्हाला. पिता म्हणजे निवडणुकीत पिता नाही. पिता 5 पिता, पंचपिता. कोण? जनिता चोपनेताच यस्तु विद्या प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचते पितर स्मृता. आपल्याला जन्माला घालणारा एक, उपनयन संस्कार करणारा 2. जनिताच उपनेताच, ज्ञान देणारा विद्यादान देणारे जे शिक्षक आहेत ते आपले पिता आहेत, ते बाप माणसं आहेत. यस्तु विद्या प्रयच्छति, अन्नदान करणारा अन्नदाता आपला पिता आहे. भयत्राता, भीतीपासून सोडवणारा अभय देणारा. आपल्याला सांगितलं तुम्हाला आता भीती नाही, मी तुमच्या सोबत आहे, बिनधास्त जगा असं जो म्हणणार आहे तोही आपला काय पिता आहे. नुसतं वाक्य नाही तुम्ही जगा, तसं नाही, अभय दिलं महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि भगवानही भगवंताच्या मुखातून सांगतात मीही पिता आहे. पितामहस्य जगतो माता दाता पितामहम वेद्यम पवित्र ओंकार रुक्षाम यजुरेवच. जो पितामहाचा पिता. किंवा महाराज 9व्या अध्यायामध्ये सांगतात की हे जे पिता हे एकाचे आहे, पण परमात्मा जगत पिता आहे. म्हणजे आपल्या बापाचाही बाप तो आहे, ब्रह्मदेवाचा सुद्धा बाप तोच आहे. बरं, देव आपला बाप आहे का आपण त्याला मानतो बाप म्हणून? बाप आहे, आपण मानित नाही. आता तुम्ही बापाला बाप माना ना, तर देवाला बाप कधी मानायचे? विठ्ठल विठ्ठल. देव आपला बाप आहे महाराज. बाप माझा दीनानाथ आहे का नाही? आणि भगवंताने त्याच्या मुखातून सांगितलं गतिर् भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. तो विश्वश्रियेचा भरता, तो मीचिगा पंडुसुता आहे का नाही? मी गोसाविया समस्ता त्रैलोक्याचा. ज्ञानोबराची ओवी काय म्हणतात ज्ञानोबा आहे. हे पहा, ज्ञानेश्वरी का विशेष आहे? लक्षपूर्वक आहे का? ज्ञानेश्वरी विशेष आहे कारण देवाच्या मनातलं ज्ञानोबरानं ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे म्हणून विशेष. देव जे बोलला तेवढंच नाही लिहिलं, गीतेमध्ये बोलता बोलता जे राहिलं आणि ते मनात होतं देवाच्या, ते ज्ञानोबाराने लिहिलं. मला गीता अलंकार नामज्ञान आणि कीर्तनामध्ये देवाचं मनोगत सांगा ना तुम्ही. दुसरं काय सांगता? विठ्ठल विठ्ठल. आता आमच्या मनातलं तुम्हाला सांगायला आमचं मन तितकं धड नाही. मला देवाच्या मनातलं ज्ञानोबाराने सांगितलं विश्वश्रेयेचा भरता
विश्वश्री म्हणजे जगात जी लक्ष्मी नांदते त्या लक्ष्मीचा म्हणजे जगत लक्ष्मीचा मी भरता आहे. भरता म्हणजे मालक आहे. हे पंडुसुता मी गोसाव्या समजता. गोसावी शब्दाचा अर्थ काय हो? ज्यानं सगळं सोडलं तो. पहा गोसावी शब्द